सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री गोंदिया हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोबतच त्यांच्यासोबत आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय विजयजी सूर्यवंशी हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करतो आहोत. आपल्या कौलेवाडा येथे संत जयपाल महाराज जन्मशताब्दी वर्ष 2015 निमित्त आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. विजयजी सूर्यवंशी यांचे सुरेख असं जनप्रबोधनाचा कार्यक्रम आपल्या समोर आहे. फक्त आपण 30 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला अध्यक्ष घेणार आहोत. आदरणीय मान्यवरांना अशी विनंती आहे, संत जयपाल महाराज यांच्या फोटोचे पूजन करून गुरुवार या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आजच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी महोदय माननीय सूर्यवंशी सर, आपण ज्यांना या ठिकाणी बघत आहात हे बुद्ध या सूर्यवंशी अभिनेता जगन मनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. एक सिने अभिनेता सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तेव्हा आदरणीय सर्व मान्यवरांना मधोदय यांना सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी संत जयपाल महाराज यांचं जगनमणी या सर्वांसाठी गावातील सर्व मान्यवरांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा त्यांचं स्वागत करावं. त्यांचे कार्य या सर्वस्वाला वाहून घेतलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांचे कार्य त्यांच्या मुलं हे सुद्धा आपल्या जीवन कार्यामध्ये साहेब यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं. आदरणीय प्रवीण माहिरे साहेब यांना सुद्धा विनंती की त्यांनी स्थान ग्रहण करावं. कार्यक्रमाला आपल्याला उशीर होतो आहे, तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय मान्यवरांना अशी विनंती आहे की संत जयपाल महाराज यांच्या फोटोचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करा.
सभी से निवेदन है कि कृपया स्थान ग्रहण करेंगे। इस कार्यक्रम का विधिवत उद्घाटन हो चुका है। दीप प्रज्वलन करके इसी प्रकार तुषार जी सूर्यवंशी, इनसे भी निवेदन है कि वो स्थान ग्रहण करेंगे। तो आए हुए मेहमानों का यहाँ हम स्वागत करते हैं और इस कार्यक्रम की रूपरेखा और प्रास्ताविक करने के लिए मैं चेतन जी द्वारा इन्हें आमंत्रित कर रहा हूँ तो वो प्रास्ताविक करेंगे। आए हुए आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि हमारे ग्राम पंचायत कौलेवाड़ा के ग्राम पंचायत सदस्य एवं सरपंच, उपसरपंच, इनके द्वारा उनका सत्कार किया जा रहा है। तो मैं आमंत्रित करने जा रहा हूँ इस गांव के प्रथम नागरिक और सरपंच श्रीमती देवनाबाई पारनी, वह आदरणीय बडोले साहब, इनका शाल श्रीफल और पुष्प गुच्छ देकर गांव की ओर से स्वागत करेंगे। आदरणीय बडोले साहब, गांव के सरपंच श्रीमती देवनाबाई पारनी। उसी प्रकार इस कार्यक्रम के संयोजक तथा इस कार्यक्रम का जो नियोजन किया गया है, ऐसे चेतन जी द्वारा उनसे निवेदन है कि वह पुष्पगुच्छ देके आदरणीय राजकुमार जी बडोले, इनका स्वागत करेंगे। चेतन जी द्वारा जो इस कार्यक्रम के आयोजक हैं और उसी प्रकार जिनको एक महाराष्ट्र में पहचान की है कि वह पत्रकारिता के क्षेत्र में निष्पक्ष रूप से जो पत्रकारिता करते हैं, इसलिए महाराष्ट्र सरकार की ओर से बहुत सारे पुरस्कार भी मिले हैं। यहाँ उपस्थित आदरणीय जिला अधिकारी गोंदिया के माननीय विजय जी सूर्यवंशी, इनका भी स्वागत करने हेतु उप सरपंच मैं पूरनलाल जी धरने से निवेदन करता हूँ कि आदरणीय विजय जी सूर्यवंशी जिला अधिकारी साहब इनका पुष्प गुच्छ और शाल श्रीफल देकर स्वागत करेंगे। ये गांव वालों का बहुत ही महत्वपूर्ण दिन है कि आज आपके बीच मान्यवर लोगों की उपस्थिति और इस गांव का सौभाग्य है कि हमारे गांव में आदरणीय सूर्यवंशी जी पधारे हैं। इसी प्रकार यहाँ उपस्थित प्रमुख महोदय जी, इनका भी स्वागत करने के लिए मुकुंद जी भवन, इनसे मैं निवेदन करता हूँ कि इनका भी पुस्तक से देकर स्वागत करेंगे। उप विभागीय अधिकारी तिरोड़ा के प्रमुख महोदय जी, इनका स्वागत किया जा रहा है। माफ कीजिए तो आदरणीय हमारे सेवा के क्षेत्र के बंदा और युवा आमदार आदरणीय विजय रामदारी, इनका भी स्वागत कर रहे हैं। सभी लोग जोरदार तालियां करना है क्योंकि कौलेवाड़ा का विकास आमदार हमारे रामदारी जी के द्वारा ही होने वाला है। उसी प्रकार यहाँ उपस्थित प्रमुख महोदय, इनका स्वागत विद्युत भवन के ग्राम पंचायत देते हैं तो करेंगे। उनके निवेदन है कि उनका स्वागत करेंगे। विद्युत भवन पुष्प गुच्छ देके इनका स्वागत करेंगे। इसी प्रकार ग्राम पंचायत की ओर से आदरणीय आमदार माननीय विजय जी रामदारी भवन, इनका शॉल श्रीफल देकर ग्राम पंचायत सदस्य तथा ग्राम पंचायत उपसरपंच और सरपंच से निवेदन है कि वह शाल श्रीफल देकर उनका स्वागत करेंगे।
यांना स्मृती चिन्ह देऊन यांचा सन्मान करण्याकरता मी आमंत्रित करीत आहे। या कार्यक्रमाचे आयोजक चेतनजी बळराम व ग्रामपंचायत सरपंच यांनी समोर येऊन आदरणीय बडोले साहेब यांना स्मृती चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं। आदरणीय राजकुमारजी बडोले यांना स्मृती चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। जिसका कार्यक्रम आज सुन रहे हैं और बहुत ही तल्लीन होकर जिसका प्रबोधन आप तक पहुंचाया गया है, ऐसे तुषार सूर्यवंशी इनका भी यहाँ स्वागत किया जा रहा है। मैं ग्राम पंचायत के सरपंच, उप सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य से निवेदन है कि वह तुषार सूर्यवंशी इनका भी चार श्रीमत देकर स्वागत करेंगे। आदरणीय तुषार सूर्यवंशी उनसे निवेदन है कि वो आगे आएंगे, उनका यहाँ स्वागत किया जा रहा है। सरपंच महोदय यांनी सुद्धा या ठिकाणी यावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजयजी सूर्यवंशी यांना सुद्धा स्मृती चिन्ह देऊन आम्ही त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करीत आहोत। चेतनजी बळराम यांना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांना स्मृती चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं। पुरोडा क्षेत्राचे हे गावच्या वतीने स्वागत आहे साहेब। एक युवा नेतृत्व आपल्या समोर आहे असे आमदार माननीय विजयराव रांगाडे यांचं सुद्धा स्मृती चिन्ह देऊन या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत। या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीण नाहोरे यांचं सुद्धा स्वागत आमच्या समितीच्या वतीने होत आहे। तेव्हा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य मनोजजी डोंगरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। जिल्हा माहिती अधिकारी माननीय खडसे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी स्वागत समारंभामध्ये यावं। त्यांच्या संयुक्त उद्यमाने आपण या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत। या ठिकाणी उपस्थित पंचायत समिती सदस्य डॉक्टर दिनेश रांगाडे यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत। आदरणीय डॉक्टर दिनेश रांगाडे सर यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन जिल्हा माहिती अधिकारी माननीय खडसे साहेब यांच्या वतीने आम्ही सत्कार करीत आहोत। आजच्या या कार्यक्रमाला वेळेचं अतिशय महत्त्व लक्षात घेता आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नामदार राजकुमारजी बडोले सामाजिक न्यायमंत्री रवी वानखेडे नागपूर भाजपा कार्यकर्ता हे आज आपल्यासोबत व्यासपीठावर बसलेले आहेत। मी या कार्यक्रमाचे आयोजक चेतन बळराम यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। धन्यवाद सर। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक आदरणीय नामदार राजकुमारजी बडोले सर यांना अशी विनंती आहे त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटनपर भाषण करावं। आदरणीय माफ करा आज आपण संत जयपालदास महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे। असा या एक मंगलमय प्रसंग ज्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि संत महात्म्यांचं नामस्मरण या निमित्ताने आपण करण्याचा एक विषय ठेवलेला आहे। संत जयपालदास महाराज यांचा जीवनचरित्र आणि त्यांनी स्वतःला ज्या कामामध्ये वाहून घेतलं, जनजागृतीच्या कार्यात वाहून घेतलं, स्वतःचं जीवन दुसऱ्यांच्या मोटिवेट करण्यामध्ये, त्यांना एक मार्गाला लावण्यामध्ये ज्या पद्धतीने गेलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार त्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून व भजन मंडळीच्या माध्यमातून त्यांनी प्रसारित करण्याचं काम केलं। आज त्यांचा हा जन्मशताब्दीचा वर्ष आणि त्यानिमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाला
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार राजकुमार बडोले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थोड्या वेळात याच भंडारा गोंदिया जिल्हा मतदारसंघाचे खासदार माननीय नानाभाऊ पटोले या ठिकाणी विराजमान होणार आहेत. यासोबतच व्यासपीठावर आमदार विजय रांगडाले साहेब, त्यासोबतच आपल्या जिल्ह्याचे एक कर्तबगार जिल्हाधिकारी माननीय विजय सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यासोबतच व्यासपीठावर सिने अभिनेते गगन मलिक साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपला उपविभागीय अधिकारी मैरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यासोबतच आपले जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरेजी, माझे वडील मुकुंदजी भैरम, पंचायत समिती सदस्य डॉक्टर BS रहांगडाले व या गावच्या प्रथम नागरिका सरपंचा देवनाबाई पारदी, माझे काका व या गावचे उपसरपंच माननीय पुरणलाल भैरमजी व या ठिकाणी आपण ज्यांचं उद्बोधनाचं कार्यक्रम ठेवलेला आहे सतपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजरी वादक तुषार सूर्यवंशीजी आणि समस्त विविध ठिकाणातून आलेले माननीय तहसीलदार, पोलीस विभागातील अधिकारी व सर्व उपस्थित सर्व सत्कारमूर्ती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व उपस्थित सर्व लोक व कवलेवाडा ग्रामवासी. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराला प्रेरित होऊन संत जयपालदास महाराज यांनी स्वतःच्या जीवनाला एक प्रवाहाचं काम दिलं, एक दिशादर्शक काम देण्याचं काम केलं, सर्वसामान्यांकरता हितसंवर्धन करण्याचं काम केलं, जनजागृतीचं काम केलं. आणि यांचा जन्म तिरोडा जवळील कवळेवाता येथे एका सदन कुटुंबात 14 जानेवारी 1915 मध्ये जन्म झाला. संत जयपालदास महाराज यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, भजन मंडळीच्या माध्यमातून विविध ठिकाणी चांगलं कार्य केलं. आणि त्याच निमित्ताने या गावामध्ये मागील 35 वर्षांपासून पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्याचा आपला योग सातत्याने होतो आहे. आणि 21 नोव्हेंबर 1980ला ते ब्रह्मलीन झालेत. आणि त्यांची पुण्यतिथीसोबतच त्या पुण्यतिथीमध्ये भजन, कीर्तन आणि या अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम आपण त्या निमित्ताने घेत होतो. पण यावर्षी जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने आपण आज ज्येष्ठ नागरिकांचा आपण सत्कार ठेवलेला आहे. उत्कृष्ट महिला बचत गट महिलांचा या निमित्ताने सत्कार ठेवलेला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण या निमित्ताने सत्कार ठेवलेला आहे. पत्रकारांचा या निमित्ताने सत्कार ठेवलेला आहे. जे उत्कृष्ट असे जनप्रतिनिधी आहेत त्यांचा आपण या निमित्ताने सत्कार ठेवलेला आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सुद्धा आपण या निमित्ताने सत्कार ठेवलेला आहे. यासोबतच आपल्या युवा पिढीला, आपल्या येणाऱ्या पिढीला चांगलं मार्गदर्शन व्हावं व ते स्पर्धा परीक्षांमध्ये टिकावेत याकरता स्पर्धा परीक्षांची तयारी व कौशल्य विकास कार्यक्रमांचा सुद्धा आपण या निमित्ताने आयोजन केलेलं आहे. आणि हे सर्व करताना मला या ठिकाणी आनंद असा वाटतो की आपल्या सर्व यांनी संत जयपालदास महाराज जन्मशताब्दी वर्ष महोत्सव समितीच्या माध्यमातून आज आपण या कार्यक्रमाचं औचित्य आपण ठेवलेलं आहे. सन्माननीय सर्व व्यासपीठावर मंत्री असतील, माननीय आमदार असतील, खासदार असतील, जिल्हाधिकारी असतील, बाकी अधिकारी वर्ग असतील. पण आपण जेव्हा आपल्या या महाराष्ट्राने अनेक संत आणि थोर विचारवंत दिलेले आहेत आणि त्यांचे विचार आणि त्यांचं स्मरण आपण सातत्याने करावं, त्या माध्यमातून नवी ऊर्जा घ्यावी, एक सद्विवेक बुद्धीने आणि सद्विचाराने आपण प्रेरित होऊन आपल्या कार्याला लागावं, हा त्यामागचा मूळ उद्देश. यासोबतच मला एक आनंदाची बाब अशी की कवलेवाडा हे जे गाव आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे, या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहे. कवलेवाडा हे गाव वैनगंगेच्या काठावर वसलेलं असं सुंदर मनमोहक गाव. या गावाला 4 चांद लावलेले आहेत. धापेवाडा उपसा सिंचनच्या डॅमनी आणि त्या माध्यमातून असं मनमोहक असं पाण्याचं दृश्य आणि एक निसर्गाने नटलेलं असं स्थान हे निर्माण झालं. आणि या माध्यमातून मला एक या निमित्ताने सांगायचं आहे की सेतूचं काम सुद्धा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला जोडण्याचं काम सुद्धा या माध्यमातून झालं.
माननीय बडोले साहेब, मला या ठिकाणी आणखी एक आपल्या माध्यमातून एक मागणी करायची आहे. माननीय जिल्हाधिकारीसुद्धा व्यासपीठावर आहेत. मला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जे सेतूचं काम झालं आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला या डॅमच्या रूपाने जोडल्या गेलं, या सिओरा आणि या माध्यमातून जे अंतर कमी झालं, आणि पण त्याला जो जोडणारा रस्ता आहे, जो तिवड्यापर्यंत जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला अत्यंत दयनीय अवस्था आहे. या रस्त्याला आपण चांगल्या पद्धतीने तयार करून देण्यात यावं. दुसरी अशी मागणी आमची या निमित्ताने आहे, ती अशी आहे की जेव्हा आपण कवलेवाडा गावाकडे प्रवेश करतो तर रस्त्यालगत, तहसील कार्यालयाच्या लगत, पंचायत समिती कार्यालयाच्या लगत जो तिरोडाचा जो नगरपालिकेचा कचरा आहे, अत्यंत त्या रस्त्यालगत टाकला जातो. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची स्थिती आहे. तर त्याची कुठेतरी वेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात यावी, असं मी या निमित्ताने ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो आहे. दुसरा महत्त्वाची बाब की आपण या ठिकाणी हे महत्त्वाचे पूर्ण कामं करावेत. बाकी तर आपण इतर या ठिकाणी जो डॅम आहे त्या ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून कुठला तरी एखादा प्रस्ताव या माध्यमातून द्यावा, कारण या भागामध्ये पर्यटनाला खूप चांगली चालना या माध्यमातून मिळू शकते. आणि एवढं माझं या माध्यमातून म्हणणं आहे. दुसरा एक बाब या माध्यमातून आपल्याला सांगायची आहे की अनेक वर्षांपासून हा भाग दुर्लक्षित आहे, कोरडवाहू शेती करणारा आहे आणि या डॅममुळे कुठेतरी हरित क्रांतीला चालना मिळते आहे. सिंचन सोयीच्या सुविधा आता वाढत आहेत आणि त्या माध्यमातून रस्ते, दळणवळणाच्या साधनं आणि त्या निमित्ताने आणि चांगली शिक्षा या भागात जर मिळाली तर निश्चितच या भागातील युवक हे चांगल्या धडाडीने सामोर जाऊ शकतात, असा मी विश्वास या निमित्ताने देऊ इच्छितो. आज आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आलात. माननीय मंत्री महोदय आलेत. मला मंत्री महोदयांचं या निमित्ताने एक चांगलं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून लंडनला असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर ज्या ठिकाणी ते वास्तव्यास होते ते घर खरेदी करण्याचं काम राज्य शासनाने केलं आणि त्याला स्मारकाचं काम देण्याचं काम केलं. स्वतः लंडनला जाऊन माननीय बडोले साहेब आलेत. मी निश्चितच या निमित्ताने त्यांचं भरभरून कौतुक करू इच्छितो, त्यांचं भरभरून अभिनंदन करू इच्छितो की त्यांना ती एक संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली आणि ते स्मारक आज शासनाने जाहीर केलेलं आहे. निश्चितच माननीय मंत्री महोदय, आपलं भरभरून अभिनंदन. दुसरं महत्त्वाचं की आपल्या ठिकाणी जे जिल्हाधिकारी प्राप्त झालेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत की देशातील 7 IAS ऑफिसर यांना एक चांगल्या ट्रेनिंगला विदेशात जाण्याची संधी आता मिळाली आणि आजच ते ट्रेनिंग आटपून या ठिकाणी थेट कार्यक्रमाला आलेत. माननीय विजय सूर्यवंशी साहेबांचं सुद्धा अभिनंदन की असे धडाडीचे एक यंग जनरेशनला सुशोभित असे आणि या जिल्ह्याच्या विकासाला वाटचाल करणारे असे जिल्हाधिकारी आपल्या निमित्ताने मिळालेत. माननीय मी जिल्हाधिकारी साहेबांचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करू इच्छितो. आमदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं लक्ष घालतायत आणि त्यांनी पण विकासाला वाटचालमध्ये पुढे न्यावं असं मी रांगडले साहेबांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी माननीय खासदार साहेब लगेच थोड्या वेळात येत आहेत, त्यांचं पण सुद्धा आपण सर्वांनी विचार आपण ऐकूच. पण त्यासोबतच या ठिकाणी सप्तखंजरी वादक आमचे लहान बंधू तुषार सूर्यवंशीजी यांनी जे आहे आपल्याला अंधश्रद्धा, हुंडाप्रती, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता, सर्वधर्म समभाव यावर जे जनप्रबोधन करणार आहेत, निश्चितच एक ऊर्जा त्यांनी देण्याचं काम मगांपासून त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. आणि याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा व सत्कार मूर्तींचा आपण आता लगेचच सत्काराकडे वळू. आणि एवढं बोलून मी आपला सर्वांची रजा घेत आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यांचं सुद्धा आवडलं तुम्हाला दावा आहे म्हणजे गाडीला तडका आवडला. यानंतर आपण आणखी आस्वाद घेणार आहोत. आपण येतो आहे मान्यवरांच्या सत्काराकरिता. या ठिकाणी आदर्श शेतकरी म्हणून ज्यांनी आपल्या रब्बी पिकाच्या व्यतिरिक्त ज्यांनी ऊसाची लागवड केली आणि या तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी उत्पादन घेतलं, असं आदर्श शेतकरी म्हणून मुकेश भगत या ठिकाणी असतील. त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं. आदरणीय बडोले त्यांना विनंती आहे की त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा आपण सन्मान करावा, गौरव करावा अशी विनंती. यानंतर विठ्ठलजी पटले हे या
ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं. या ठिकाणी त्यांना आपण आदर्श शेतकरी याकरता म्हणतो आहे. शेतीचं पुढे बुडाला असलं तरी त्यांनी हिंमत कसवली नाही आणि भाजीचं उत्पादन करून एक प्रकारचं नवीन असं शेतकऱ्यासाठी आदर्श ठेवला आहे. असे विठ्ठलजी पटले या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं. विठ्ठलजी पटले. मुख्यमंत्री भवन या ठिकाणी आलेले त्यांच्यातील जोरदार करा. त्यानंतर विठ्ठलजी पटले आपण सुद्धा या ठिकाणी यावं. विठ्ठलजी पटले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या सुद्धा आदरणीय बडोले साहेब, खासदार साहेब, आमदार साहेब यांच्या हस्ते आपण सन्मान करीत आहोत. अति लेडीचं भान लक्षात घेता त्यांचे नाव घेतो आहे त्यांनी लवकरात लवकर यावं. यानंतर पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रसार माध्यमांना किती महत्त्व असते सुंदर भाऊने सांगितलेलं आहे. असं पत्रकारांच्या क्षेत्रात कार्य करणारे लोकमत समाजाचे उपसंपादक मुकेशजी शर्मा या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी या ठिकाणी यावं. त्यांच्यासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मुकेशजी शर्मा उपसंपादक लोकमत समाचार आलेले आहेत. त्यांना सुद्धा आता महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. त्यांनी सुद्धा पत्रकार क्षेत्रात कार्य केलेलं आहे. मुकेशजी अग्रवाल जे तरुण भारतचे पत्रकार आहेत मुकेश अग्रवाल या ठिकाणी असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. मुकेश अग्रवाल यांना सुद्धा पत्रकारी क्षेत्रामध्ये कार्य केल्याबद्दल त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. यानंतर ज्यांनी सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे डॉक्टर संजय जगणे यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते गौरव करत आहोत. यानंतर नीलकंठ साकोरे जे देशभक्तीचे पत्रकार आहेत जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं. आणि हे आयोजन चांगलं व्हावं, चांगल्या दर्जाचं व्हावं आणि संत जगन्नाथ महाराजांचा विचार त्यांनी प्रसाराने प्रसार अजून जोरात सामान्यपर्यंत पोहोचावं अशा उद्देशाने
अदानीचा नाही हा दुसरे आपल्या इलेक्ट्रिक विभागाचे जे प्रोजेक्ट आहेत आपले त्याचा अवघड नाही अदानीचा. पण उदाहरण आमच्या भागात सगळं गड्डे करून ठेवले ते बुजवलेच पाहिजे आणि सांगितलं की मला कोणत्या होती आता आपले आमदार साहेबांनी तिकडून काही रस्ता 50-54 मंजूर केला. अजून 2 किलोमीटर रस्ता CSR मधून जिल्हाधिकारी साहेब तुमची जबाबदारी मला कोणत्या हद्दीत 15 दिवसात या रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे. कारण CSR ला टेंडर करावं लागत कंपनी आसानीच करते कुठं CSR खर्च करते काय करते सगळं ते अजूनपर्यंत रिपोर्ट आहे. मी योजना सांगितलं की बघ कुठं ते CSRच पाहिजे आणि म्हणून आता मला जबाबदारी दिली तुमचं नंतर त्याची तुमची जबाबदारी आणि मला 15 दिवसात या रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरण चांगलं करून रस्ता पसंती करणं एकदम लहान एवढे मोठे माणसं या गावात राहतात आणि हा रस्ता मला मोठा रस्ता करायची भूमिका त्याला सांगा कारण की सगळं झालं राहणार तिथे आणि आमच्या इकडे लोकांचे असं करणाऱ्या माणसाला मला सांगा चांगला मोठा रस्ता करा 15 दिवसात काम सुरू झालं पाहिजे तर मी हिशोबाचा CSRचा बरोबर घेईल आणि म्हणून आज इथं आलं तर समजावं लागलं नाही तर संत जटादास महाराज आमचं सगळं नाव घेऊ. तर निश्चितपणे रस्त्याचा हा प्रश्न महत्वाचा आहे. दाटेवाडा प्रकल्पाचा एक मोठा इतिहास याचा 2 वेळा झालाच दाटेवाडा प्रकल्प आमचा उभा झाला पण आम्हाला वाटतं की आमच्या शेतामध्ये पाणी झालं. तिरोडा तालुक्यात आमच्या गोंदिया तालुक्यात गोरेगाव सडकर्णी मोरगावमध्ये पाणी जाईल याची आशा घेऊन आपण इतके वर्ष वाट पाहतो. पण अनेक वर्षानंतर त्याचा पाणी अडवण्याचं काम झालं पण ते पाणी अदानीला देण्यात आलं आणि आम्ही अनेकदा सांगितलं की अदानी झाला तर त्याचा प्रश्न नाही पण धापेवाड्याचं पाणी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेला पाहिजे कारण की आपल्या शेतकऱ्यांच्या उरावर धरण बनलं आणि आमच्या उरावर धरण बनलं पण आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी नाही आणि म्हणून आपले आमदार साहेब आम्ही आमचे पालकमंत्री आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्याचं जूनपर्यंत आमच्या कडबंड्याचा हर्रा आणि गोगलचा आणि शोध बनवणार अशा या 4 तलावामध्ये येत्या जूनपर्यंत इथलं पाणी टाकण्याचा निर्णय या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे. येत्या जूनपर्यंत या 4ही आपल्या डॅममध्ये पाणी टाकण्याचं काम आपल्या दाखवायला टप्प्यात ही आनंदी साकूर त्यानंतर नितीन आगासे जे लोकमतचे पत्रकार आहेत या ठिकाणी आपण सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी यावं. मान्य नितीन आगासे यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. लक्ष्मीनारायणजी दुबे सचिन ढबालेजी जे लोकसत्ताचे आहे रमाकांतजी खोब्रागडे श्रमशक्ती संघटनेचे त्यानंतर राजस्थानचे नागपुरी नवभारत पंकजी देहिलवा या ठिकाणी असतील. आता आपण वळतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे ज्यांनी महिला सक्षमीकरणाकरता अतिशय कार्य केलेले आहे त्या गावच्या सरपंचच नाही तर पंचायत समिती सदस्य सुद्धा आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी फक्त चूल आणि मूळ सांभाळलेले नाही. सुरा घरदारे सरपंच पाळगुरू या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी या ठिकाणी यावं. त्यानंतर संध्याकाळ आहे या ठिकाणी त्या पाळगुरूंचा सरपंच सुद्धा आहे सुजाताई घरदारे. त्यानंतर संध्याकाळी भक्तराज गजबी ज्या पंचायत समिती सदस्य महिला सक्षमीकरणाने अतिशय कार्य केलेले आहे ते इंदोरा क्षेत्रातील पंचायत समिती सदस्य त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येत आहे. संध्याकाळी गजबी मी त्यांचे नाव होतं त्यांनी लवकरात केलेलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी करते या सचिव आहेत एका महिला बचत गटाच्या त्यांनी सुद्धा महिला सक्षमीकरणावर अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे.
उपस्थित त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं. रोहिता उमा यांच्या आदरणीय मान्यवरांच्या हस्ते आपण जिल्ह्याचे विद्यार्थ्यांना सत्कार करीत आहोत. ठाकरे या विद्यार्थ्यांनी सुद्धा 10वी आणि 12वीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे, गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. त्यांचा सुद्धा आपण सत्कार या ठिकाणी करत गौरव करीत आहोत. त्यानंतर कुमारी मुंबई या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी गौरव करीत आहोत. आणि असंच उभं भविष्य आपण समोर न्यावं, या गावाचं नाव लवकर करावं अशी आपण विनंती आहे. त्यानंतर आई कपडे यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहे. आणि त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य दिलीप धोर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करत आहोत. गावाच्या विकासाकरता ग्रामपंचायत महत्वाची. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य I found that nothing in life is worthwhile unless you take risks. Nothing. Nelson Mandela said, "There is no passion to be found playing small and settling for a life that's less than the one you're capable of living."